कौशल्याचा राम. रामाच्या जीवनामध्ये अडचणी जरी अनेक असल्या, तरी त्या अडचणीवर कशाप्रकारे मात करावा आणि जीवनाला एक सुखकर रूपरेषा कशाप्रकारे दाखवावी, हे प्रभू श्रीरामांनी दाखवून दिलं. प्रभू श्रीरामांना ज्यावेळेस राजा होण्यासाठी विचारण्यात आलं होतं, की राम राजे होण्यासाठी योग्य आहेत का? त्यावेळेस त्यांच्या दरबारामध्ये दशरथांनी जेव्हा हा प्रश्न विचारला, त्यावेळेस त्या दरबारामध्ये अनेक मंत्र्यांनी असं सांगितलं, की राम हे राजे होण्यासाठी खरंच योग्य आहेत. का योग्य आहेत? कारण गुरु वशिष्ठांनी सांगितलं होतं, की राम हे राजे होऊ शकतात आणि त्यासाठी राजांना दशरथांना त्यांनी राजदरबार भरवायला सांगितला होता आणि आपल्या मंत्र्यांची मतं मागून घेण्यासाठी सांगितलं. ज्यावेळेस या मंत्र्यांना विचारलं, की रामांमधले कोणते-कोणते लक्षणं आहेत, की जे हे राजा होण्यासाठी योग्य आहेत. त्यावेळेस एकेका मंत्र्याने त्यांचे गुणगान गायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, की राजा होण्यासाठी रामांमध्ये सर्वच गोष्टी योग्य आहेत. राम हे नीतिमत्तापूर्ण आयुष्य जगतात. त्यामुळे राजाचा एक जो गुणधर्म असतो, की नीतीपूर्ण राज्य केलं पाहिजे. या बाबतीत राम हे सर्वात श्रेष्ठ ठरतात. राजा हा बलवान असला पाहिजे, राजा हा शूरवीर असला पाहिजे. तर ते दोन्हीही गुण हे प्रभू श्रीरामांमध्ये होते. बलवान देखील होते आणि गुणवान देखील होते. जे राजकारणासाठी लोकांच्या मनात उतरून काम करावं लागतं, ती देखील त्यांच्याकडे गोष्ट होती. लोकांच्या अंतरात जाऊन, अंतर्मनात जाऊन ते काम करत होते. असे हे राम होते. त्यामुळे तो देखील त्यांचा एक गुण होता. त्याप्रमाणे रामाकडे नीती सुद्धा होती, नीतिमत्ता सुद्धा होती. हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण होता. रामांना त्यांच्या गुरुकुलाची चांगली शिकवण देखील याच्यासाठी उपलब्ध होती, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे राज्य चालवू शकतात. त्याच प्रकारे त्यांना रघुकुल वंशाचा एक वारसा देखील होता, की ज्या रघुकुल वंशामध्ये त्यांनी जन्म घेतला होता आणि ते रघुकुलातले राजे हे देखील फार महान होते. त्या रघुकुलाची महती ऐकताना आपल्याला एकेका राजांचं महत्व कळत जातं. राजा दिलीप होते. इक्ष्वाकू वंशामध्ये म्हणतात त्यांना. राजा दिलीप होते. राजा राजा दिलीप त्यांचे पुत्र भगीरथ ज्यांनी की गंगा पृथ्वीवर आणली होती आणि या पृथ्वीला गंगा आणण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतलं होतं, त्या परिश्रमाला कोणीच विसरू शकत नाही. कारण राजा सगर होते. राजा सगरांचे अनेक पुढे वंशज होऊन गेले, परंतु राजा सगरांच्या पुत्रांना जेव्हा त्यांनी यज्ञ करायचा ठरवला होता, अश्वमेध यज्ञ, आणि त्या यज्ञाचा घोडा इंद्रांनी घेऊन इंद्रांनी पाताळ लोकात कपिल मुनींकडे तो घोडा सोडला होता. त्यावेळेस कपिल मुनी हे त्यांच्या तपश्चर्येमध्ये गुंग होते, दंग होते आणि त्यांना माहित नव्हतं की हा घोडा इथं आणून सोडलेला आहे. परंतु सगरांचे पुत्र जेव्हा सर्वत्र शोधत गेले होते, त्यावेळेस त्यांनी पाताळ लोकांपर्यंत गेले आणि त्या ठिकाणी पाताळ लोकांना त्यांनी पाहिलं आणि त्यांनी पाताळ लोकांमध्ये आपला जेव्हा तो अश्वमेधाचा घोडा पाहिला, त्यावेळेस ते क्रोधित झाले आणि क्रोधित होऊन त्यांनी अपशब्द वापरले कपिल मुनींविषयी. कपिल मुनींना याचा फार त्रास झाला आणि त्यांनी त्यांना श्राप दिला, की जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवर गंगा आणत नाही, तोपर्यंत तुम्ही या श्रापातून मुक्त होत नाही. अनेक पुढे राजे होऊन गेले आणि त्यानंतर भगीरथांनी हे पृथ्वीवर गंगा आणण्यासाठी ब्रह्मदेवांची कठोर अशी तपश्चर्या केली. त्या कठोर तपश्चर्येचं फळ त्यांना मिळालं आणि या कठोर तपश्चर्येमधून त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि या ब्रह्मदेवांनी गंगा आणण्यासाठी त्या भगीरथांना शंकराची आराधना करण्यासाठी सांगितलं. कारण गंगा आकाशमार्गे येणार होते आणि ती जर मोठा आघात या पृथ्वीवर झाला असता, तर या पृथ्वीची अवस्था बिकट झाली असती. म्हणून ह्या गंगेला प्रथम कोणीतरी धारण करून घेतलं पाहिजे, ही गोष्ट त्यांनी त्यांनी ब्रह्मदेवांनी भगीरथांना सांगितली. मग भगीरथांनी परत प्रभू शंकराची आराधना करायला चालू केली. प्रभू शंकराची आराधना करून त्यांनी प्रभू शंकरांना प्रसन्न केलं आणि त्यांना निवेदन केलं, त्यांना विनंती केली, की गंगेला आणताना तुम्ही तिला तुमच्या जटेमध्ये धारण करावं. आणि जेव्हा गंगा आली, अशी म्हणतात की विष्णूंच्या पायापासून गंगा आली आणि ती गंगा पृथ्वीवर येताना प्रभू शंकराच्या जटेमध्ये आली, त्यांनी धारण केली आणि तिथून मग ती पृथ्वीवर आली आणि पृथ्वीचा उद्धार करत गेली. असे हे भगीरथ. भगीरथांचे
पुत्र रघु, ज्यांना की रघुकुल म्हणतात. रघुकुलानंतर अमरीश, रघुनंतर अमरीश, अज आणि नंतर हे दशरथ, असे हे राजे त्यांचे होते. या कुलामध्ये जन्म घेतल्यामुळे देखील प्रभू रामांकडे ते गुणगौरव होते याच्याविषयीचे. याच नंतर त्यांनी प्रभू श्रीरामांना, विश्वामित्रांनी दशरथाला सांगतात की योग्य वेळीच योग्य काही गोष्टीचे निर्णय, आपले कर्तव्य समजून घेतले पाहिजेत आणि राजाला हे निर्णय घ्यावे लागतात, कर्तव्य कठोर बऱ्याच वेळेस पाहावं लागतं. जेव्हा राम या गोष्टीसाठी नकार देतात की मला हे राजपाट नको, परंतु त्यावेळेस राजा दशरथ सांगतात की पित्याचा पुत्र हा मित्र देखील असतो आणि जोपर्यंत तू पिता होणार नाहीस तोपर्यंत तुला या गोष्टीची जाणीव होणार नाही की पित्याचं दुःख काय असू शकतं. एक सकाळी फक्त केस, म्हणजे भांग पाडताना केस विंचरताना पांढरा केस दिसला दशरथांना आणि तेवढ्या केसावरून त्यांनी ठरवलं की आपण हे राज्य रामाला दिलं पाहिजे. एवढे त्यांचे उदात्त हे विचार. आणि अशा प्रकारे त्यांनी राजाला जेव्हा सांगितलं तेव्हा गुरु रामाने नकार दिला, परंतु वशिष्ठ मुनींनी रामाला सांगितलं की संसाराला पुरुषार्थ असतो आणि ह्या पुरुषार्थाचा पहिला मर्म असतो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्या 4 त्यांनी सूत्री त्यांना सांगितल्या होत्या. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4ही गोष्टींचा या मनुष्यरूपी जीवनामध्ये तुम्हाला योग्य वेळी योग्य प्रकारे निर्णय घेता आला पाहिजे. जर तुम्ही अयोग्य वेळी जर या अयोग्य गोष्टी करत गेलात तर त्याला तुम्हाला हानीच पोहोचणार आहे. आपल्या देखील आयुष्यात, या मानवरूपी आयुष्यात आपण जर ह्या 4ही गोष्टींचा मेळ व्यवस्थित ठेवला तर आपलं आयुष्य देखील रामासारखं सुखकर व्हायला काहीच वेळ लागणार नाही आणि या पृथ्वीवरती परत एकदा रामराज्य येण्यासाठी, एक सुशासन येण्यासाठी काहीही तीळ मात्र शंका नाही. जेव्हा त्यांनी या गोष्टी सांगितल्या की रामाला वशिष्ठांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या मधून आपला प्रवास करायचा असतो. धर्मासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. स्वतःच्या आध्यात्मिक विकास देखील आपल्याला धर्माच्या माध्यमातून करता यावा लागतो. धर्म म्हणजे केवळ एक विशिष्ट धर्म नसून स्वतःचा उन्नती करणं असतं, स्वतःच्या अंतरात्म्याला जाग करणं असतं, स्वतःचा आध्यात्मिक विकास वाढवणं म्हणजे धर्म करणं. अर्थ देखील आपण केलं पाहिजे, परंतु ते अर्थ कमवताना आपल्याला वाम मार्गाचा त्याग केला पाहिजे. जर आपण कमवलेला अर्थ म्हणजे पैसा हा वाम मार्गातून आलेला असेल, अनेकांना लुबाडून आलेला असेल, अनेकांना मारून केलेला असेल, फसवून मिळवलेला असेल, गैरव्यवहार करून मिळवलेला असेल, तर असं अर्थ हे आपल्या जीवनात अर्थ ठेवत नाही. अशा प्रकारचा पैसा हा आपल्या आयुष्यात आपल्याला सुख लागू देत नाही, आपल्या पुढच्या पिढीला देखील सुख लागू देत नाही. नेहमी हा पैसा आपल्यामध्ये अशांततेची भावना निर्माण करतो. आपल्या घरातलं वातावरण, आपला अंतरात्म्याचं वातावरण, आपल्याला आत्मिक समाधान न मिळू देण्यासारखं वातावरण अशा प्रकारे व्यभिचारानं किंवा वाईट मार्गानं, वाम मार्गाने आलेला पैसा करत असतो. त्यामुळे अर्थ प्राप्त करताना हे आपली सचोटी शुद्ध ठेवून, आपली सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून योग्य त्या गोष्टीनेच आपल्याला अर्थार्जन करता आलं पाहिजे. तरच हा कमवलेला अर्थ हे आपल्याला सुख, समाधान आणि शांती देत असतं. त्याचप्रमाणे संसारामध्ये कामाचं देखील महत्व आहे आणि नंतर मोक्ष असतो. मोक्ष म्हणजे मृत्यूच असतं असं काही नाही. जेव्हा आपल्या इच्छा ह्या जिवंत असतात परंतु श्वास संपलेले असतात तेव्हा त्याला मरण म्हणतात. परंतु ज्यावेळेस श्वास चालू असतात आणि इच्छा संपलेल्या असतात त्यावेळेसची जी अवस्था असते, जी निर्विकार शून्य अशी अवस्था असते, तिला आपण मोक्ष म्हणतो. मेल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतं असं नाही. जर तुमचे कर्म चांगले असतील, जर तुम्ही सचोटीने वागत असताल तर तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष मिळत असते. मोक्ष हा स्वर्ग सुखाचा अनुभव देणारी गोष्ट असते. त्यामध्ये काम, क्रोध, इच्छा, लोभ, मोह, माया या सगळ्या गोष्टींवर मात करून प्राणी म्हणजे मनुष्यरूपी प्राणी हा पुढे गेलेला असतो. त्यावेळेस त्याला मोक्ष असतो. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही शरीर सोडून जाता, आत्म्याचा विचार करता, तेव्हा तुम्हाला पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि ती गोष्ट म्हणजे असते की पुढील तुम्हाला श्वासाची तुमच्या वाट करून द्यावी लागते. तुमच्या आयुष्याचा नंतरचा भाग काय असतो याविषयीची ती चर्चा असते. राजा दशरथ त्यांना सांगतात की तुला हे स्वीकारावं लागेल वेळेवर, म्हणून वेळेवरच आपलं कर्तव्य पूर्ण करावं लागतं.
ज्यावेळेस आपल्या आत्म्याचं मिलन हे परमात्म्यासोबत करायचं असतं, तेव्हा खरं आध्यात्मिक सुख आपल्याला मिळत असतं. आणि कर्तव्य नेहमीच हे भावनेपेक्षा श्रेष्ठ असतं, मोठं असतं. कर्तव्य हे आपल्याला सोडता कामा नये. योग्य वेळी योग्य निर्णय जर घेता आला आयुष्यात, तर या आयुष्याचं चीज होतं, कल्याण होतं. जसं म्हण असते, की तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्ट जर केली, तर ती उच्च प्रसिद्ध होत असते. मेडिसिन शास्त्रात म्हणजे औषधांच्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, की योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतलेलं विष हे उच्च प्रतीचं औषध किंवा अमृत म्हणून काम करू शकतं. त्या उलट अयोग्य वेळी आणि अयोग्य मात्रेमध्ये घेतलेलं अमृत सुद्धा विषसमान ठरू शकतं. यासाठी आपल्याला योग्य निर्णय काय आहेत आणि योग्य निर्णय केव्हा घेतले पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. तर आयुष्यामध्ये आपण सुखकर्ता या सुखकारक गोष्टींमध्ये राहू शकतो. तर प्रत्येक वेळेस आपण साधनांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं, भौतिक सुखात अडकून राहिलो आणि निर्णय प्रक्रिया जर चुकत गेली, आपल्या आयुष्यात जर आपण ऐकणाऱ्यांचं ऐकत राहिलो आणि जर आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जागा नाही ठेवलं, तर आपले निर्णय चुकू शकतात. आणि हे चुकीचे निर्णय आपला घात करू शकतात. यापासून जर वाचायचं असेल, तर निर्णय प्रक्रिया चांगली हवी. निर्णय प्रक्रिया करताना, निर्णय घेताना तुम्ही अनेकांचे विचार देखील वडीलधाऱ्यांचे तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामधून योग्य असा निर्णय तुम्ही घेऊन सुखकर जीवनाचा मार्ग काढू शकता. प्रभू श्रीरामांनी हा विचार पटला होता आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक करण्याची तयारी देखील दाखवली. प्रभू श्रीरामांनी त्यांच्या रूपात येऊन, मानव रूपात येऊन, विष्णूंनी रामाच्या रूपात येऊन म्हणजे मानव रूप होतं. या रूपात येऊन कशा प्रकारे मानवाने राहायला पाहिजे आणि परमेश्वराच्या वाट्याला देखील कसं दुःख येऊ शकतं हे त्यांनी दाखवलं. आणि या दाखवण्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की मानव रूपात जेव्हा तुम्ही जाता त्या मानवाला अशा अनंत यातना सहन कराव्या लागतील. परंतु या यातनेवर मात करतच तुम्हाला हे जीवन जगावं लागेल. कोणाचंच आयुष्य सुखकर नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचे काटे पेरलेले असतात, परंतु त्या काट्यांवरून एक सुकर मार्ग करता आला पाहिजे. त्या काट्यांवरून रामसेतू बांधता आला पाहिजे आपल्याला. आपल्या अडचणीवरून रामसेतू बांधता आला पाहिजे. आणि हे रामसेतू बांधणारे आपल्या आयुष्यात नल आणि नील देखील हवेत. आणि यांना प्रोत्साहन देणारे हनुमंत आणि जांबवंतासारखे देखील हवेत. एखादा सुग्रीवासारखा देखील मित्र हवा. तर आपलं आयुष्य हे सुखकर होऊ शकतं. त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये आपल्याला अगोदर राम जिवंत ठेवता आले पाहिजे. जर आपल्या स्वतःमध्येच राम नसतील, तर समोरचा रावण देखील आपल्याला आघात करू शकतो. कारण त्याची श्रेष्ठता देखील खूप मोठी होती रावणाची. रावण देखील काही साधा नव्हता. विद्वान होता, पंडित होता, पुरोहित होता. परंतु त्याच्या अधर्मामुळं, चुकीच्या कृत्यांमुळं तो त्या यातनेत मध्ये होता. त्या लयाला गेला. त्यासाठी आपल्यातला रावण नाही आपल्याला जागा करायचा. आपल्यातल्या रावणाला मारून आपल्यातला राम जागा करायचा आहे. आणि त्यासाठीच या प्रकारच्या गोष्टी या आपल्याला आध्यात्मिक सुख देत असतात. आणि प्रपंचामध्ये तर दुःखानेच भरलेला असतो प्रपंच. परंतु प्रपंच करावा नेटाने असं जे म्हणलं जातं, याच्यामध्ये हे नेटाने करताना आपल्याला नीट वागता आलं पाहिजे आणि आयुष्यात काही गोष्टी आपल्याला सोडता आल्या पाहिजे. जर आपल्या कोणत्या एखाद्या झुकण्यानं जर नातं टिकत असेल, तर ते झुकणं देखील आपल्या ताठमानेच्या पेक्षाही मोठं असतं. म्हणून बऱ्याच वेळेस जर काही कमतरता, काही लहान गोष्टीमुळे जर आपल्याला हे नातं टिकवता येत असेल, तर त्या गोष्टी आपल्याकडून पहिलं पाऊल टाकताना निश्चितपणे विचार. हे गोष्टी जर आपल्या नात्यांच्या जर आपल्या टिकवता येत असतील, आपल्या माध्यमातून जर काही एखादं मोठं कार्य करता येत असेल, जर आपल्याला मोठे असून देखील लहानपणा घ्यायची एखादी वेळ आली असेल, परंतु त्यामुळे जर पुढे भविष्यात फायदा होत असेल, तर ती गोष्ट देखील आपण केली पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण मोठेच आहोत म्हणून अधिकार गाजवता देखील नाही आला पाहिजे. लहानपणी देखील आपल्याला त्या गोष्टी करता जर जमल्या, तर अशा प्रकारचा संसार आपलं आयुष्य नात्यामधलं हे सुखकर होऊ शकतं. असं म्हणतात, की प्रत्येक वेळेस बाप हा आपल्याला खांद्यावर घेत असतो आणि आई ही कडेवर घेत असते. असं का? तर बाप हा खांद्यावर का घेत असतो? कारण बापाला असं वाटत असतं, की मी जे नाही पाहिलंय, माझ्या दृष्टीच्या पलीकडच्या गोष्टी ह्या माझ्या मुलाने पाहिल्या. म्हणजे काय? की जे सुख मी नाही घेतलं, ज्या यातना मला झाल्या, त्या यातना याला होऊ नये, ते सुख माझ्या लेकराला भेटावं. म्हणून बाप खांद्यावर घेऊन पलीकडच्या गोष्टी लेकरांना दाखवत असतो. परंतु आईचं त्याच्या उलट असतं. आईला वाटतं, की मी जे पाहते सुखाच्या गोष्टी, ह्या देखील गोष्टी माझ्या लेकराला पाहता याव्यात, लहानपणीच्या गोष्टी त्याला स्वीकारता याव्यात, म्हणून कडेवर उचलून दाखवणारी ही आई असते.
आयुष्यामध्ये बऱ्याच प्रसंगी आपल्याला आईची भूमिका घ्यावी लागते, वडिलांची भूमिका घ्यावी लागते, नात्यामध्ये असो किंवा व्यवहारामध्ये सुद्धा त्या भूमिकेतून जावं लागतं आणि तर आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत असतात आणि मोक्षाकडे आपली वाट सुरू होत असते.